रामकृष्ण हरी. पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावातील भोंदूबाबाने महिला भक्तांच्या श्रद्धेचा फायदा उठवत त्यांचं लैंगिक शोषण केल्याची बातमी समोर आली. इयर ड्रॉइड किड्स नावाचं ॲप तो महिला भक्तांच्या मोबाईलमध्ये नकळत इन्स्टॉल करायचा आणि त्यांच्या आयुष्यातील खाजगी क्षण चोरून पाहायचा आणि याच गोष्टीचा फायदा उठवून तो त्यांचं लैंगिक शोषण करायचा. पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल झाली आणि पोलिसांनी त्या बाबाला बेड्या ठोकल्या आणि त्याचे सगळे कारनामे हे आपल्या समोर आले. समाजामध्ये अशा भोंदूबाबांची कमतरता नाहीये. अध्यात्माचं सोंग पांघरून असे बाबा हे नेहमीच समाजाची दिशाभूल करत असतात. जागृत व्हायचं आहे ते समाजाने. या संदर्भामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय असे म्हणतात, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुनी म्हणती साधू, अंगा लावूनी या राख, डोळे झाकुनी करते पाप, दावुनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोळा, तुका मने सांगो किती, जळो तयांची संगती. जगद्गुरु संत तुकोबाराय असे म्हणतात की अध्यात्माचं सोंग पांघरून, वैराग्याचं सोंग पांघरून हे आपली दिशाभूल करतात, आपल्याला फसवतात, डोळे झाकून पाप करतात. अशा या भोंदूबाबापासून आपण नेहमी लांब राहिलं पाहिजे, त्यांची संगत टाळली पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना सर्वसामान्य लोकांनी ह्या अशा भोंदूबाबांना ओळखलं पाहिजे आणि आपली फसवणूक टाळली पाहिजे. सावध व्हा, अशा भोंदूबाबापासून लांब राहा. श्रद्धा जरूर असावी. श्रद्धेचा अतिरेक झाला तर अंधश्रद्धा निर्माण होते. भक्ती जरूर करावी, पण अंधभक्ती कधीही करू नये. धन्यवाद. रामकृष्ण. पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला, पांडुरंगा